मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे ह्या पण गोष्टी तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, कशात होप्स तुम्ही सर्वजण खूप मजेत असाल. तर सूर्य मंडळ युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर माझं नाव सूरज कांबळे आहे आणि ही माझी वाईफ, तिचं नाव मनाली कांबळे. तर आम्ही इथं मुंबईला, नवी मुंबईमध्ये, इथं रायगड जिल्ह्यामध्ये उरणमध्ये राहतो. तर ह्या सर्व गोष्टी आपण ब्लॉगमध्ये आत्तापर्यंत सांगितल्या नाहीत, त्यामुळे थोडंसं सांगावं म्हणजे. तर बघू शकता बाकीच्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आता दिसेल की घरामध्ये काय चालू आहे काय नाही. तर सध्याच्या घरामध्ये आपल्या हे गोष्टी चालू आहेत. काय गोष्टी चालू आहेत? कांदा, बटाटा, टमाटा, मिरची वगैरे ह्या सर्व गोष्टी, मिरच्या वगैरे कापणं चालू आहे. म्हणजे घरात आता स्वयंपाकाचं काम चालू आहे. आणि ते स्वयंपाक काय बनणार आहे मला सांगा. चिकन बिर्याणी बनवणार आहे. तर मस्तपैकी चिकन बिर्याणी बनवणार आहे. तर चिकन बिर्याणीचं थोडंफार रेसिपी तुम्हाला याच्यात दाखवू आणि बाकीच्या गोष्टी ज्या काय असतील ती तुमच्यासोबत शेअर करू आपण. तर शेअर करण्याचा जी आहे ती काय शेअर करावं हीच खूप मोठा प्रश्न आहे माझ्या मनामध्ये. म्हणजे प्रत्येक वेळेस एकसारखंच कंटेंट द्यायचं नाही, नवीन काहीतरी तुम्हाला सांगावं असं माझी इच्छा आहे. जर तुमची जर काही इच्छा असेल की आमच्याकडून काही जाणून घेण्याची, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय. नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीवर व्हिडिओ आपण बनवू. तर चला व्हिडिओमध्ये राहा. नवीन चॅनल असतं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा. तर मित्रांनो, आम्ही दोघांना आता म्हणजे व्हिडिओ स्टॉक केला आणि त्याच्यामध्ये थोडंसं आमचं डिस्कस झालं की कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा. मेन तर तीच आहे. तर भरपूर काय असे व्हिडिओ झालेत आपले यूट्यूबला, म्हणजे ब्लॉग, रेसिपी, इकडं जा तिकडं जा, हे काय किलो ती काय किलो, या सर्व गोष्टी झाल्या. परंतु मेन पॉईंट आहे आत्ता. मेन पॉईंट म्हणजे एका मित्रानं मला सजेस्ट केला की तू अशा टॉपिकचा व्हिडिओ बनव म्हणला. आता ती जी आहे ना, तर आपण बनवायचा का नाही बनवायचा ते आता काही सांगू शकत नाही, याच्यावर आहे. मी तर सांगायला सगळं म्हणजे एकदम फ्री आहे. मी कुठल्या गोष्टीला म्हणजे भेट नाही, मी रिअल सांगायचं मला तर. पण ही लास्ट आहे का भीती आहे ही मला माहीत नाही. पण माझी पण इच्छा होती सांगायची आणि एका मित्रानं पण मला सांगितलं होतं की तू ह्या गोष्टीचं तू शेअर कर ह्या गोष्टी. तर ती गोष्ट आहे. आणि म्हणजे सांगतो तुम्हाला, आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आता या महिन्यामध्ये, आहे का. तर कितवा लग्नाचा वाढदिवस आहे ही तुम्हाला, म्हणजे लग्नाचा ज्या दिवशी वाढदिवस आहे त्या दिवशी तुम्हाला ब्लॉग दिसेल तुम्हाला. जर काढता आला तर, मी म्हणजे वेळ भेटला तर कधी आपण त्या दिवशी काढू आणि तुम्हाला सांगू. परंतु ह्याच्यात जर कमेंट आल्या बऱ्यापैकी तर त्या दिवशी 100% सांगू आपण, किंवा त्या दिवशीचा ब्लॉग आपण पूर्ण एकदम अजून चांगल्या पद्धतीने करू. जर ह्याला रिस्पॉन्स जर चांगला आला तर करायचं का. तर आपल्या लग्नाचं जी म्हणजे तारीख आहे याच महिन्यामध्ये आहे आणि खूप लवकर आलेलं आहे. म्हणजे लग्नाचं तारीख म्हणजे ॲनिव्हर्सरी थोडक्यात. तर किती वर्ष झाले, काय झालं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दिसतील. जेणेकरून की आम्हाला जर रिस्पॉन्स चांगला आला कमेंटच्या माध्यमातून तर तुम्हाला आम्ही पुढल्या व्हिडिओमध्ये सांगू आपण. बरोबर आहे? हां, बरोबर आहे का नाही? बोल ना तू जरा दोन गोष्टी. तू बोल का जरा, म्हणे काहीतरी फालतू वाटायला. कंट्रोल कसलं चांगलं असतंय. हां, फक्त रेसिपीचं दाखवायचं. रेसिपी काय लोकांना का स्वयंपाक येत नाही का? सांग की तू येड्यावाने असं करत जाऊ नको. मी बनवायलाच त्याला त्या गोष्टीला जरा तू ही देत गरम जा. झाल्यावर गप्प बसावं नको. गरम मला पण होऊ लागले. असं करते प्रत्येक वेळेस. मग कसं बनवायचं ब्लॉग आणि कसं काय करायचं काय नाही हे नाही करायचं. लोक जग दुनिया सगळं सांगते तर तू म्हणजे ही नाही ती नाही. जाऊ दे, मीच बोलतो. झालं काय माहिती आहे का, ह्या महिन्याच्या म्हणजे गेल्या महिन्यामध्येच आमचं लग्न झालेलं होतं. बोल की का म्हणे. बसा ना पागल. अरे पण बोल की त्याच्यामध्ये, त्याचा काय कुठं आवाज आहे, बोल ना. अरे बोल की गाढव तोंडाचे असं करते. बोल की त्याच्यामध्ये काहीतरी बोल, सांग जरा की. हा, हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? या जेवायला, रस प्यायला या म्हणला माय. गरम व्हायला इकडे आमच्याकडे बघा किती गरमी आहे. तुमच्याकडे आहे का गरमी? गरमी सगळ्याच्याच घरी गरमी आहे बाळा, आपल्याच घरी गरमी नाही. आता या गरमीला काय करायचं सांग तू. फॅन लावा ना मग. फॅन लावा. इथं आपलं चालू आहे ना व्हिडिओ,
फॅन लावा. जाऊ द्या, मीच सांगतो. कसं आहे माहिती आहे का, त्याला वाघाचं काळीज लागते स्टोरी बिरी सांगायला. समोरच्या व्यक्तीसोबत शेअर करणं गोष्टी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती काय आयऱ्या गऱ्याचं काम नाही सांगायचं. तिला काही जमत नाही. मला म्हणाले कशाला सांगायचं आणि काय करायचं, जी आहे ती सांगणार. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे का नाही, तुम्हाला ह्या व्हिडिओला जर रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने आला तर मी का नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे क्लिअर कट सांगेन लव्ह स्टोरीबाबत आपल्या. तर आपल्या लग्नाला किती वर्ष झाले, काय झाले, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजत्याल, पुढल्या व्हिडिओमध्ये समजत्याल. त्यासाठी तुम्ही थोडासा धीर घ्यायचा. आणि जर तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगायचं आपल्याला, तर मी तुम्हाला बिनधास्त सांगेन. तर ही थोडंसं लाज आलं त्याच्यामुळे का नाही माझा पण कॉन्फिडन्स थोडासा लो झाला आहे, नाहीतर मी का नाही सांगत होतो. तर काय वाटते तुम्हाला, सांगावं का, तुम्हाला ऐकायची जर इच्छा असेल तर नक्की कमेंट करा. आणि मी तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये की नाही क्लिअर कट सांगतो. वाटलंच तर मी एकट्यामध्येच सगळा विषय सांगतो. आणि खूप मजा आहे, खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि इंटरेस्टिंग म्हणजे माझ्यासाठी तरी इंटरेस्टिंगच आहे. आणि खतरनाक बी आहे ती गोष्ट. म्हणजे सर्व गोष्टी एकदम मस्त पण झाल्या आणि समजलंच तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढल्या. लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे, ह्या पण गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजतील. आणि याच्यातल्या पण जी पण आपले ब्लॉग बघतात कंटिन्यू, म्हणजे त्याच्यातल्या म्हणजे 70% लोकांना तर आत्ताच बरं 500-550 फॉलोअर्स आहेत, त्यातल्या 70% लोकांना माहिती आहे की आपलं लव्ह मॅरेज झाले या अरेंज मॅरेज झाले. तर ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगू नका, फक्त एवढीच इच्छा आहे. कारण जी नवीन असतील त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे. तर हां, सरप्राईज. तू मध्ये बोलू नको ना आता, तू कशाला बोलायलीस, माझं बोलायला ना आता. जी बोलायचं ती बोलणं गेली आहे आणि बाकीचं एक्स्ट्रा बोलायला एक नंबर आहे. तर चला पुढल्या गोष्टी आपण थोड्या वेळाने बोलू आपण. तर मित्रांनो, आपला इथं स्वयंपाक चालू आहे बघा, बघू शकताय. इकडं बनवलं बघा. जाऊ द्या, मी नंतर दाखवतो तुम्हाला. बिर्याणी झाली आपली इथं आणि इकडं कालवण चाललं. बघू आता म्हणाली स्वयंपाक काय करते तिकडं. बिर्याणी तर झाले, दाखवतो तुम्हाला काय करायचे. चिकन रस्सा बघा कसला आहे, चिकन रस्सा खतरनाक चिकन रस्सा. इकडे बिर्याणी झाली. ओके ठीक आहे चलो. तर आपले लग्नाचे काही फोटो आहेत आणि व्हिडिओ आहे, एक दोन काहीतरी व्हिडिओ असतील. त्या टायमिंगला व्हिडिओ आणि फोटो ह्याचा तेवढं काही डिमांड नव्हतं किंवा ह्याची तेवढा विषय नव्हता. पण आता जेवढं पण लग्नामध्ये व्हिडिओ आणि फोटो ह्या बाबतीचा जी क्रेज चालू आहे ती खरंच खूप जास्त चालू आहे. त्या टायमिंगला नव्हतं तसं काय, फोटोग्राफर वगैरे सर्व ती गोष्टी होत्या. परंतु जी फोटो काढलेले आहेत, जी पण काही व्हिडिओ असतील लग्नाची, ती या बेडच्या इथं आतमध्ये कॅम्प्युटरमध्ये येते. आणि ती कॅम्प्युटरकडे मला वाटते 1.5 वर्ष काहीतरी ठेवूनच असं ती खराब झाली. कॅम्प्युटर खराब म्हणजे चलना गेले आणि त्याला रिपेअर करायला थोडं जास्त खर्च येते. त्याच्यामुळे मी थांबलो आणि त्यात रिपेअर करून घेतला असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पण व्हिडिओ फोटो वगैरे दाखवला असतो. पण जी पण काय इंस्टाग्रामला जी अपलोड केली असतील थोडेफार फोटो आहेत ती, आणि जे पण काय मोबाईलमध्ये असतील बाकीचे जी महत्त्वाचे फोटो आहेत ती सर्व त्याच्यामध्ये आहेत. मला काही तुम्हाला दाखवता येणार नाही. तर जी दाखवता येतात ती मी तुम्हाला दाखवतो. इथं बघा पुढे हे सर्व लग्नाचे फोटो आहेत माझ्या. आणि डान्स पण केलेला आहे बघा, बघू शकताय. आणि जी डान्समध्ये जी बघताय तुम्ही सर्व, तर ही मनालीच्या मावशी आहेत आणि मी आणि मनाली. आणि लग्नामध्ये फोटोग्राफर लावलेला होता, तर त्याचे पण हे फोटो काढलेले आहेत. तर बाकीच्या पण जी पण काय फोटो असतील ना, महत्त्वाच्या फोटो म्हणजे चांगल्या सगळ्या गोष्टी आहेत
ती सगळ्या का नाही त्या ह्याच्यामध्ये आहेत, कम्प्युटरमध्ये आहेत. ती तुम्हाला काही दिवसानं बघायला भेटतीलच आणि मी अपलोड करणारच आहे यूट्यूबला आपल्या व्हिडिओमध्ये. तर लय बेकार गरमी उलाली रे बुवा. आता 10 वाजलेत बघा, रात्रीचे 10, तरी बी गरमी आहे इकडं बेकार. मी सध्या फॅन बंद केला कारण व्हिडिओमध्ये कसं ते फॅनचा आवाज येत आहे, त्याच्यामुळं फॅन बंद केला आहे. बाहेरचा पण दरवाजे खिडक्या वगैरे सर्व चालूच आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही, फक्त मला जाणून घ्यायचे की किती जणांचे मॅसेज आपल्याला येतात, कमेंट येतात, आणि बघू त्या हिशोबानंच मी पुढल्या बाकीच्या गोष्टी मी शेअर करणार आहे. कारण ही जी व्हिडिओ बनवला ह्याच्यामध्ये व्हायरल व्हायची शक्यता नाही. बरं, व्हायरल कधी होत आहेत ती मला माहीत आहे. कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवता येते, बनवावं लागते कुठल्या टॉपिकवर, आणि कसा बनवतात व्हायरल होण्यासाठी ही मला चांगलं माहिती आहे. ही ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सर्व गोष्टी सांगायचं म्हटलं तर सांगणार नाही मी. पण झालं ना स्वयंपाक झाला? काय राहिले? भाकर. ठीक आहे, कर मग, कर पटसे. उशीर बोलायला किती वाजले? 10 वाजले का? मला वाटलं 10:30 वाजलेत काय की. घडी पण आत्ता घेतली. घडीचा काही उपयोगच होत नव्हता. मोबाईल होता टाईम बघायला, त्याच्यामुळे त्याचा काही उपयोग होत नव्हता. परंतु राहू म्हणलं, आत्ता घेतले घडी फर्स्ट टाईम. घ्यायचे होतं परंतु त्याचा कधी मुहूर्तच लागत नव्हता. आता घेतले साधी सिंपल. भारी आहे का? ही नाव दिसते का, ब्राईट टू बी. ही मनालीच्या बहिणीचा ब्राईट टू बीचा आपण सेलिब्रेशन केलं तर त्यांचा आहे. काढलं नाही अजून, काढायचे. आणि फोटो बघू शकताय. ही फोटो जी आहे का, ही आपण दादरवरून आणलेला आहे. चैत्यभूमीला गेलो आम्ही त्यावेळेस आणलेला ही. आणि चैत्यभूमीला जो मित्र होता माझ्यासोबत इथं गावावरून इकडं आलेला, आणि ही मूर्ती जी आहे ना, ही मूर्ती मला त्याने लग्नामध्ये गिफ्ट केलेली आहे. एकदम भारी मूर्ती आहे ही. अशा मूर्त्या तिकडं दादर नाही, आपलं त्या ह्याला कुठं म्हणे आपण कुठं गेलो दुसरं, कल्पना मावशीची वगैरे, पागोड्याला पण तिथं लय भारी भारी मूर्ती आहेत तिथं. अशा पण आहेत आणि याच्याहून भारी पण मूर्ती आहेत तिथं. पण ह्याचं जी ही आहे मटेरियल जे आहे का, तिथल्या मटेरियलपेक्षा चांगलं मटेरियल आहे ही या मूर्तीचं. खरंच भारी मूर्ती आहे. चल मग कर, उठ चल. भाकरी थांबा ना, होईल ना ते. बघू शकता ह्याच्यामध्ये कालवण आहे चिकनचं, आणि ह्याच्यामध्ये बिर्याणी केली आहे म्हणाल ना. कसली भारी केली आहे बिर्याणी. आणि इकडं भाकरी आहेत ज्वारीच्या, कांदा लिंबू, आणि मस्त आता कुठला तर पिक्चर लावावं. मस्त आता टी व्ही बघत बसतो जेवण करत. आपण जेवण कसं झाले बघू आपण. बघू शकता मस्तपैकी ताट. आणि आता जेवणाची टेस्ट करून बघतो मी. पहिलं भाजीची टेस्ट करून बघतो. एक नंबर झालं, एक नंबर. आता बिर्याणी बघू आपण. खरंच लय भारी झालं जेवण. या तुम्ही सगळेजण जेवण करा. भारी झाली जेवण, मस्त. म्हणे एक नंबर झाले, लय भारी झाले. बिर्याणी तर एकदम उत्कृष्ट. मला हॉटेलातलं इथलं बरं, हॉटेलातलं जेवण आवडतच नाही. घरचं आवडतं. कारण हॉटेलातली तशी चव नाही जशी की ही चव आहे.
नको तू घे काय आहे तुझं? टाक. चला लेग पीस. तर चला जेवण करून घेतो आणि भेटू आपण जेवण झाल्याच्या नंतर. तर मित्रांनो सकाळचे 7:30 वाजलेलेत. तर मी 6:30ला चालतो आणि वॉकिंग चालू आहे 6:30पासून. आता बघा 1 घंटा तर झाला आरामामध्ये. आणि आपल्याला सकाळी म्हणजे रात्रीच ब्लॉग मी एंड करणार होतो, परंतु टाईम नाही भेटला. जेवण करून पिक्चर बघत बसलो आणि डायरेक्ट झोपलोच. आणि म्हणलं सकाळीच करावं ब्लॉग एंड. तर आता 7:30 वाजलेत बघा सकाळचे. आणि म्हणजे दिवसाचे म्हणजे 10,000 स्टेप चालला पाहिजे म्हणजे आपल्या शरीराच्या हिशोबानं. तर मला तर तेवढं काय होत नाही, म्हणजे टाईम नाही भेटत कामामुळं. तर मी 6,500-7,000 स्टेप असे होतेत माझे, म्हणजे 5-5.5-6 किलोमीटर दिवसाचं चलणं. वाटलं तर मी इथं स्क्रीनशॉट लावतो. आज माझं थोडं कमी झालं चलणं, कारण आज जरा स्लो चालला. त्याच्याबद्दल इथं मी स्क्रीनशॉट लावतो, इथं बघू शकताय. तर आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो. आणि आपलं इतक्या वेळ तुम्ही ब्लॉग बघितला त्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांचं. आणि लवकरच भेटू आपण. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मित्रांनो.